8 बाय 6 बाय 2 सेंटीमीटर मापाच्या घनाकृती पेटीत येणाऱ्या पेन्सिलची कमाल लांबी किती असेल असा प्रश्न. सोडवायचा कसा सर लेकरांनो? ही पेटी घनाकृती म्हणा किंवा इष्टिका चित्ती आकाराची म्हणा, या पेटीमध्ये येणाऱ्या ज्या पेन्सिली म्हणा किंवा येणारी जी पेन्सिल म्हणा तिची कमाल लांबी किती असेल असा प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो या घनाकृती म्हणा किंवा इष्टिका चित्ती आकाराची पेटी म्हणा याच्यात ठेवण्यात येणाऱ्या पेन्सिलची लांबी ही त्या घनाकृतीच्या कर्णाच्या लांबी इतकी असते. मग आता इथं घनाकृतीचा कर्ण म्हणण्यापेक्षा इष्टिका चित्तीचा किंवा इष्टिका चित्तीच्या कर्णाची लांबी लक्षात घ्या. घनाकृती किंवा इष्टिका चित्ती आकृतीच्या पेटीत ठेवण्यात येणाऱ्या पेन्सिलची लांबी ही त्या घनाकृती म्हणा किंवा इष्टिका चित्ती म्हणा त्याच्या कर्णाच्या लांबी इतकी असते. ह्या काही गोष्टी महत्वाच्या नोट करून घ्यायच्या. मग आता इष्टिका चित्तीच्या कर्णाची लांबी काढतो आम्ही कशी? तर वर्गमुळात लेकरांनो एल वर्ग, बी वर्ग आणि एच वर्ग. घनाकृतीला लांबी, रुंदी आणि उंची असते. हे एल म्हणजे काय हो सर? हे एल म्हणजे लेंथ, याला मराठीमध्ये आम्ही लांबी म्हणतो. हे बी म्हणजे काय हो सर? तर बी म्हणजे ब्रेथ, ज्याला आम्ही मराठीमध्ये रुंदी म्हणतो. हे एच म्हणजे काय हो सर? याला आम्ही इंग्रजीत हाईट तर मराठीत उंची म्हणतो. या घनाकृतीला लक्ष द्या, ही जी बी काही घनाकृती असते याला इष्टिका चित्ती म्हणा, घनाकृती म्हणा, या घनाकृतीला लेकरांनो काय असते? लांबी. ही झाली लांबी, लेंथ, लक्षात घ्या. ही झाली रुंदी सर, याला ब्रेथ म्हणा. आणि उंची कोणती? तर ही उभ्या दिसणाऱ्या ह्या काड्या, तर याला म्हणायचं हाईट. लक्षात. या घनाकृतीची लांबी 6, लांबी 8 आणि रुंदी 6 आणि उंची 2 आहे. लक्षात घ्या. हा प्रश्न सोडवायचा कसा? तर या प्रस्तुत सूत्राप्रमाणे या पद्धतीच्या घनाकृती पेटीमध्ये ठेवण्यात येणाऱ्या पेन्सिलची लांबी ही त्या घनाकृतीच्या म्हणा किंवा इष्टिका चित्तीच्या कर्णाच्या लांबी इतकी असते. आणि काढण्यासाठीच हे सूत्र आहे लेकरांनो, लक्ष द्या. मग या प्रस्तुत सूत्राचा अवलंब वर्गमुळात एल वर्ग बी वर्ग अधिक एच वर्ग. लक्ष द्या. मग आता एल म्हणजे काय? लांबी आहे 8, अर्थात 8चा वर्ग अधिक रुंदी आहे सर 6, अर्थात 6चा वर्ग अधिक उंची आहे 2, 2चा वर्ग. मग आता वर्गमुळामध्ये 8चा वर्ग 64, 6चा वर्ग 36 अधिक 2चा वर्ग 4. पुढे चला सर. आता या वर्गमुळामध्ये असलेल्या संख्यांची बेरीज करा. 64 आपलं 36 आणि 4 40 आणि 64 किती होतात? 104 होतात सर. मग याची जर फोड केली म्हणजे 104 चे जर अवयव पाळले तर 4 गुणिला 26 असे होतात. म्हणजे 4 7 24, 2 4 2 8 2 10 असे अवयव का पाडायचे? तर याच्यातल्या एका पाळलेल्या अवयवाचं वर्गमूळ निघावं बाबा. मग इथं 4 वर्गमुळात, याचा अर्थ 4चं वर्गमूळ किती हो सर? तर 2 कंसाच्या बाहेर निघतात, म्हणजे या वर्गमुळाच्या बाहेर निघतात. 4चं वर्गमूळ 2. मग आता वर्गमुळात काय राहिलं? 26. तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय? तर हे 2 वर्गमुळात 26 सेंटीमीटर. जो प्रश्न विचारला 8 बाय 6 बाय 2 सेंटीमीटर मापाच्या घनाकृती पेटीत येणाऱ्या पेन्सिलची कमाल लांबी किती असेल? तर 2 वर्गमुळात 26 सेंटीमीटर. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. घनाकृती किंवा इष्टिका चित्ती ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता